जय गुरु. आवाज येतोय? जय गुरु सर्वांना. हो येतोय आवाज. जय गुरु. जय गुरु. राजेश जी आलेत का? हो आलोय आहे मी. येस, ओके. हं. मी शेअर करतो स्क्रीन. एक सजेशन काल आलं होतं की काल खूप घाई झाली. तुमचं काय एकंदर मत कसं आहे? काल खूप घाई झाली का? अं, मला तरी नाही वाटत तसं. नाही, घाई नाही झाली, उलट काल फार डिसिप्लिन्ड असं छान झालं. हा, म्हणजे काय होतं की शब्द ओळखीचे होते. वेगळे शब्द एक दोन झाले आपल्याला. त्यामुळे आपण मग सामूहिक प्रयत्न केला त्यामध्ये, आणि मला वाटतं तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. फक्त ते काही गोष्टी एका विचारल्या एक दोन लोकांनी, किंवा तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर सांगा मला. कुणाला काही वाटतंय का यामध्ये आपण काही चर्चा करावी असं? सर, मला चर्चा तर नाही करायची आहे. हो. थोडासा गायडन्स पाहिजे होता. हो, बोला ना. जसं आपण संस्कृत मधून भाषांतर जेव्हा करतो, तर संस्कृत मराठीमध्ये मधनं मराठी करणं सोपं कम्पॅरेटिव्हली आहे. सोपं आहे. सोपं आहे, सोपं आहे. येस. हा, परंतु मराठीतून हो, संस्कृत मध्ये करणं हो, हे हो. जरा काल त्याच्यात कठीण वाटलं. कठीण तर आहे. त्याच्यासाठी काही टिप्स आहेत? राजेशजी, सांगाल का तुम्ही काही? नाही, टिप्स म्हणजे ऍक्च्युली मान्य की आपल्या मराठी आपली भाषा असल्यामुळे आपण कसे शब्द वळवून वाकून ते शब्दाचा अर्थ सांगू शकतो. संस्कृतमध्ये तशी आपली अजून प्रोफिशियन्सी नसल्यामुळे ती एक अडचण सुरुवातीला येणारच आहे. टीप अशीच राहील की पहिल्यांदा कुठचंही वाक्य दिलं, ओके, तर आधी तिन्ही भाषातली वाचून बघायची. म्हणजे कधी बर. कधी मराठीत आपल्याला कळत नाही ते इंग्लिशमध्ये काय आहे, अनेक वचन आहे का एक वचन आहे, तेच ते बघायचं आणि आधी क्रियापद तयार करायचं की कुठचं क्रियापद ते त्या काळानुसार बसतंय. एकदा क्रियापद कळलं की मग आपण त्या वाक्याचा कर्ता शोधायचा. बर. ओके, तो कर्ता शोधला म्हणजे एखादी क्रिया कोण करतंय असा प्रश्न जर आपण विचारला त्याला, तर आपल्याला कर्ता मिळतो. ठीक आहे. मग त्या कर्त्याला कर्ता नेहमी प्रथमामध्ये असतो, एवढं लक्षात ठेवायचं. आणि अरे, मग एकदा कर्ता मिळाला आणि आपल्याला क्रियापद मिळालं, तर बाकीचे अक्षर म्हणजे एक तर कर्म असतं किंवा मग करता विशेषण येते. असतात किंवा अव्यय असतं. अव्ययाला काही प्रॉब्लेम येत नाही कारण अव्यय तसे तसं वापरलं जातं. जर एखादा कर्म असेल तर ते नेहमी द्वितीयात येतं. तुम्हाला अजून प्रथम आणि द्वितीय झालं नाहीये, पण आपण जे सध्या शब्द घेतलेले आहेत ना, त्या शब्दामध्येच ते वाक्याचे जे वाक्य दिलेले आहेत आपल्याला. तर जसं हो. आपण रमेशः म्हणतो म्हणजे ते प्रथमा आहे. नंतर जर रमेशम आलं तर रमेशम जेव्हा येतं तेव्हा ते द्वितीय असतं. एवढंच तर त्या लक्षात ठेवा. ओके. बाकी तुम्ही जास्ती त्याच्या पुढे जाऊ नका. कारण जी सध्या त्यांनी वाक्य दिलेली आहेत ती आपण जेवढं शिकलोय त्याच्यात बसण्यासारखीच आहेत सध्या. ठीक आहे, तेवढंच मी सध्या सांगू शकेन त्याच्याबद्दल. ठीक आहे ना. म्हणजे हम्म. क्रियापद शोधायचं, क्रियापद मिळालं की त्याचा कर्ता शोधायचा. कर्ता आणि एकदा क्रियापद मिळालं की मग कर्म आणि बाकी विशेषण काय असेल तर मग विशेषण ते नेहमी विशेषणावर कर्त्याप्रमाणे चालतं. हा. मी बोलू का जरा मध्ये? हो, धन्यवाद बोला. हा सर, बोला. धन्यवाद. बोला. हा हा मी बोला. ध्वजा फाटक. हो, हम्म, मीच काल ती कमेंट टाकली होती की हो, जरा घाई झाली. हो, हा, हो. हम्म, तर मी आज रेकॉर्डिंग ऐकलं ओके. आणि थांबून थांबून माझं मी त्या वाक्याचे संस्कृत वाक्य केली तर ते मला ओके. येत आहे. ओके. काल जरा मी झेरॉक्स काढून आणल्यामुळे ते बघत बघत मी वहीत काहीच लिहिलं नाही, त्यामुळे जरा मला हा, हा. कठीण वाटलं. ओके, पण ओके. आज हे केल्यानंतर मला काही प्रॉब्लेम नाही आला. ओके. फक्त त्याची प्रॅक्टिस मात्र सारखी हवी आहे, तितकंच खरं आहे. हा, प्रॅक्टिस हा. आवश्यक आहे, आणि बरोबर. हा, आणि आता सवयीनं एकच होईल मला आपल्याला. हा, एकच मला वाक्य आणलंय. बालकः तत्रम क्रीडितुम गच्छन्ति. आता हे क्रीडितुम हा शब्द जरा नवीन हा. आलाय. हम्म, तर हम्म, ते हम्म. क्रीडितुमच्या जागी दुसरं काही आपण घालू शकू का? नाही, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेन की क्रेडिट हा जो शब्द आहे ना, हा हा. ऍक्च्युली थोडा ऍडव्हान्स आहे. पण तुम्हाला मी विचारलं म्हणून सांगून ठेवतो की हा हा. तुमून प्रत्यय आहे. तुमून प्रत्यय म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट करण्यासाठी म्हणून जेव्हा असतं तेव्हा आपण हा. तुमून प्रत्यय वापरतो. आता इथे क्रेडिट तुम कशा शब्द खेळण्यासाठी जातोय म्हणून तो क्रेडिट तुम आलेला आहे तिकडे.
तुम्ही जेव्हा बर जेव्हा बर तुम्हाला क्रियापदसाठी साठीचा वापरावा लागेल ना, तेव्हा मग तुमून प्रत्यय वापरतात आणि म्हणून ते क्रीडितुम झालंय तिकडे. नाही नाही, बर मला बर कळलं नाही, जरा परत सांगाल का? हे बघा, हे नाही दोन शब्द इथे आहेत. एक आहे भ्रमणार्थम आणि खाली आहे क्रीडितुम. हे स्क्रीनवर क्रीडितुम. बघितलं तुम्ही ना. तर हा भ्रमणार्थम म्हणजे फिरण्यासाठी, क्रीडितुम म्हणजे खेळण्यासाठी. आता जर आपण खेळण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये खाण्यासाठी पण बोललो. असं आहे, हा. हा ह्याच्यामध्ये पण असं आहे, जर त्याचं क्रियापद असेल, ओके, क्रियापदाचं जर खेळणं, हम्म. खेळणं एक क्रियापदच, आपण खेळते हा वगैरे किंवा क्रीडती वापरतो. पण जेव्हा हा क्रियापदाचं जेव्हा आपण साठी म्हणून वापरतो, खेळण्यासाठी, तेव्हा त्याला तुमून प्रत्यय लागतो, म्हणजे मग ते खेळण्यासाठी होतं. आणि अच्छा. एखादं नाऊन असेल, जसं भ्रमण हे नाऊन टाईप आहे, म्हणून त्याला भ्रमणार्थम झालेलं आहे त्याचं. हम्म. एवढाच फरक आहे. बाकी अर्थ त्याचे फिरण्यासाठी आणि खेळण्यासाठी असंच आहे. बर. तर मला मला एक मला एक विचारायचं प्रश्न होतं. आहे. हम्म. ओके. सर मला एक विचारायचं होतं, ते क्रीडित म्हणतो खेळण्यासाठी, हा. पण जर हम्म. खेळायला असं वापरायचं असेल तर काय म्हणायचं? म्हणजे तेच 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 ते क्रीडते क्रीडितुमच तेच होईल का? म्हणायचं, कारण क्रीडितुमच जरी म्हणायचं आपण याला. क्रीडितुमच आहे ना? क्रीडितुमच खेळायला आहे. जरी क्रीडते म्हटलं तर होईल का? खेळण्यास, खेळायला नाही, म्हणा, खेळण्यासाठी खेळायला म्हणा. मध्ये ते खरं खेळण्यासाठीच आहे. हम्म. आपण फक्त हं. त्याला वेगळं म्हटलं, पण ते खरं खेळण्यासाठीच आहे ना ते, त्यामुळे ते हो, क्रीडितुमच होणार. ते दोन्ही हा. शब्द बरोबर आहेत ना, सारखे आहेत ना, खेळण्यासाठी आणि खेळायला. हो हो. बरोबर आहे. हा. हा, ठीक आहे, थँक्यू. एक आणखीन विचारायचं होतं, क्रीडेषु असं आलं होतं किंवा गृहेषु. तर सिमिलर टू दिस, त्या ह्याच्यामध्ये तसंच काही वेगळा अर्थ आहे का? म्हणजे नाही नाही, गृहेशू म्हणजे गृहेषुच्या. घरामध्ये, अनेक घरं हा, असतील त्यावेळेला, मग अनेक ते घरांना. क्रीडिशू असं आहे की नाही, मला शंका आहे. क्रीडेषु नाही, ऍक्च्युली गृहेषु. ऍक्च्युली हा, ह्याच्यामध्ये गृहेषु गृहेशू आहे. हा. हम्म. हा. ह्याच्यामध्ये एक बेसिकली एक चीट टीप अशी आहे, की तुम्हाला जेव्हा जेव्हाचा हा प्रॉब्लेम येईल ना, तेव्हा हा तुम्ही त्याचं इंग्लिश भाषांतर बघा, इंग्लिश वाक्य बघा त्याचं काय आहे ते. जर इन आणि ऑन जर असेल ना, तर बहुतांशी ते सप्तमी असतं, आणि सप्तमी म्हणजे उपवनेषु किंवा क्रीडेषु तसं टाईपचं. क्रीडेषु हा, येत नाही खरं, काय गृहेषु क्रीडा आणि हा शब्द उपनिषुच जो आहे येईल. ते क्रियापद आहे. त्यामुळे क्रियापदामध्ये शिव येत नाही, नाऊन वगैरे असेल तर मग ते असं उपवन, हम्म. उपवन हे नाऊन आहे, नाम आहे किंवा विशेषण, तर त्याला उपवनेषु येतं. बर. क्रीडा हा हे क्रियापद आहे, त्यामुळे ते आपलं प्रथमा मध्यम आणि त्याच्यामध्येच चालतं, ते क्रीडेषु नाही होणार. बर. आणखीन एक विचारायचं होतं की नपुसकलिंगी म्हणजे आता तो मोदक किंवा तो भात आणि अभ्यास तो अभ्यास, तर मोदकम ओदनम आणि अभ्यासहा असं म्हणजे ते संस्कृतमध्ये वेगळ्या ह्याच्यामध्ये आहे, लिंगात आहे का? म्हणजे ते थोडंसं कन्फ्युजन होतं, कधी ते त्याला अ, मोदकम म्हणायचं, कधी मोदकाहा म्हणायचं, आणि कधी नाही. नाही, असं. ऍक्च्युली हा, ऍक्च्युली असं आहे ना, की हम्म, संस्कृतमध्ये तो शब्द हम्म. नपुंसकलिंगीच आहे. आपण मराठी तो म्हणून त्याला पुलिंगी केलेला आहे, परंतु बर मुळात संस्कृतमध्ये तो नपुंसकलिंगीच शब्द आहे, म्हणून तो नपुंसकलिंगीच वापरावा लागतो. बर. म्हणजे जे मोदकम आहे म्हणजे ते असं मोदकमच नाहीये ना, राहील. की संस्कृत मधले 100% शब्द आपण तसे तसे मराठीत आणलेले नाहीयेत, नाही. लिंग हा. जर विचारत झालं तर. हो. बर. ठीक आहे ना. हम्म. हे मोदकमचं मोदक कधी होणार नाही. नाही, बालकहचं अभ्यासहा बालकम कधी आणि होणार नाही. बालकम नाही, मी केव्हा होईल? कम्पेअर. द्वितीयमध्ये. हा, ओके, कम्पेअर करत होते की मोदकम आणि अभ्यास आपण तो मराठीत म्हणतो, पण राजेश सर म्हणतात की ते ते म्हणजे ते हो नपुसक हो, हो हो, नपुंसकलिंगी आहे. नपुसक राहील ते, आणि नपुसक म्हणूनच वापरलं जाईल ते. ते सरावाने होईल. आपल्याला अनेकदा लिहिले, आपण 8-10 वाक्य लिहिली की लक्षात राहील आपल्याला त्याचं. हळूहळू आपलं. सर हे सायंकाळीचं संध्याकाळी वापरता येतं का? नाही, हो हो. संध्याकाळी शब्द ते मराठी नाही आहे, हिंदीत संस्कृत नाही आहे. संध्याकाळी कसं होईल आहे का? मराठी, संध्याकाळी. नाही नाही, तुम्ही संस्कृतमध्ये वापरायचं असं म्हणताय का नाही, मराठीत वापरायचं? मराठीत वापरायचं म्हणते. मराठीत हे संध्याकाळी वापरता मराठी. ते येईल. सकाळी व हो हो सायंकाळी ते तिथे पूजन करतात असं हा लिहिलंय. हा हा, हो हो, सायंकाळी म्हणजे म्हणा तिथे तुम्ही. चालेल, सकाळी व तिथे संध्याकाळी आपण हो मराठीत हो म्हणतो ना. हो, येस येस चालेल येस. चालेल चालेल तर चालेल. काल मराठीत प्रॉब्लेम शेवटचं नाही. वाक्य खेळण्यास कोठे जातोस इथे संपलं होतं. काल काल शेवटचं वाक्य फिरण्यास कोठे जातोस इथे संपलं.
हा, त्वम कुत्र क्रीडसी ना. हा, त्याच्या पुढं हे प्रातः सायं च ते कुत्र पूजन्ति हे वाक्य आहे का? म्हणजे पुढे 2-3 हे आहेत का अजून वाक्य? भ्रमणार्थम कुत्र गच्छी झालं होतं, अहम उपवने भ्रमणार्थम गच्छामी झालं होतं नाही. ते 10 झाले आपल्याला काल. नाही, 9 झाले. फिरण्यास 9. कोठे जातोस इथपर्यंत झालं. ओके ओके. हे शेवटचं वाक्य आहे. सर बागेत ह्याच्या आधी सर एक हा, एक शंका होती. आता तुम्ही म्हटलं ना की इंग्लिश मधलं पाहायचं फिरण्यास ते कोठे जातोस इज इन किंवा ऑन. हा, ते ते एकदा परत सांगाल का प्लीज? नाही, जेव्हा तुम्हाला कन्फ्युजन असेल ना की बाबा सप्तमी जे सप्तमी एकारांत असेल तर नॉर्मली सप्तमी असते ती. तर एकारांत वापरायचं का ते अम वापरायचं, तसं जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही इंग्लिश मध्ये बघा काय लिहिलेलं आहे ते. तिथे तुम्हाला एक हिंट मिळते की इन द वगैरे वापरत असेल तर ते सप्तमी म्हणजे सायंकाले असं एकारांती होईल. एक हिंट आहे, म्हणजे 100% ट्रूथ नाहीये. ओके, पण एक हिंट आहे अशी की ते बघायचं म्हणजे तिथे काय आहे ते. अहम कशाम उपवने भ्रमणार्थम गच्छन्. आता गच्छामी. इथे अहम नाही, इथे आता हे बागेत फिरायला जातो हो. याच अहम उपवने भ्रमणार्थम गच्छामी असं म्हटलंय. तर अहम न वापरता नुसतं उपवने भ्रमणार्थम गच्छन्ति असं म्हटलं तर गच्छंती नाही. गच्छंती म्हणलं तर वेगळं नाही, होईल. अनेक वचनी होईल ते. गच्छामी हा, तेच गच्छामीच गच्छामी वापरायला होय ना पाहिजे. सर? प्रथम गच्छामी. पुरुष बहुवचन होतं ते. हा. बरोबर आहे. इथे परत तुम्ही ते संस्कृत बघा, तिथे आय इंग्लिश बघा, तिथे आय लिहिलेला आहे. होय. हो ठीक आहे, अहम तिथे हिंट मिळते आपल्याला की ते उत्तम पुरुष आहे म्हणून वाक्य. बरोबर आहे. उत्तम पुरुष एक वचन आहे इथे, म्हणून गच्छामी. इथे आय नसतं तरी सुद्धा आपण ते अहम अध्यारोप करून घेतलं असतं. हो गच्छामी. ओके, सो फार सो गुड. हा धडा संपला असं गृहीत धरू आपण. याची अजून प्रॅक्टिस करून थोडस काही वाटलं तर विचारा काय माहिती, किंवा आतापर्यंत झालेल्यामध्ये काय वाटलं तुम्हाला कुठे काय तर विचार. एकदम व्यायाम आणि अभ्यास हे संस्कृतमध्ये नपुसकलिंगी आहे, बरोबर आहे? एकदम 6वे वाक्य कुठं आलं? ही 5 वाक्य ही झाली आणि 6वं. हो, व्यायाम आणि अभ्यास. हो. पाचच. आता हे पुढे थोडासा अभ्यास आहे आपल्याला. काल 9 झालेलं ना, काल 9 झालेलं. आज 9 10 यायचं आता घेतलं 10 आपण ते. आज आता 10. हो. हा, आणि आता या ठिकाणी वाक्य संपली आपली कालची जी होती ती. आता इथे हा अभ्यास आहे आपल्याला करण्याचा. बालकः. पहिलं घेऊ आपण. कोण करेल? बालकः गच्छति. मी करू का? शब्दालिमये बोलते मी. हो, बोला. बालकः उपवने गच्छति. ओके, बरोबर आहे का? काय प्रॉब्लेम नाही. उपवनम गच्छति, उपवने गच्छति. आता हेच प्रश्नामध्ये विचारायचं. कसं विचाराल? कह म्हणजे कोण? कह म्हणजे कोण? त्वं कः गच्छति? त्वं सह कः गच्छति? त्वं नाही, सह कहा म्हणजे तुम्ही कुठे म्हणताय का? सह कह गच्छति. सह कह गच्छति. नाही, सह येईल तिकडे. कह म्हणजे काय? सह म्हणजे तो. नाही, कह म्हणजे काय? कह म्हणजे कुठे कुठे. कुठे. कुत्र म्हणजे कुठे. हा, कुत्र म्हणजे कोण? म्हणजे कोण? कोण? कोण आहे, कोण आहे. बालकः उपवने गच्छति. डॅश डॅश कह गच्छति. काय येईल इथे? बालकः कह गच्छति येईल किंवा सह कह गच्छति. बालकः कह गच्छति. उपवने कः गच्छति. हा, आता जे बोललो उपवने कह गच्छति. उपवने कः गच्छति. उपवने कह गच्छति. कोण जातो? कह म्हणजे कोण? आता आला नेमका मिरचा फोन. मी लावला तो. मग तो कोण? नाही, तो कोण जातो नाही. कह कुत्र गच्छति. बालकः कुत्र गच्छति. बालकः उपवने गच्छति. उपवने कः गच्छति.
उपवने बालकः गच्छति. बर अच्छा. हा. हे झालं क्लिअर. क म्हणजे कोण? हा, कह क म्हणजे म्हणजे तेव्हा कोण, म्हणजे कोण? कुत्र म्हणजे कुठे. हा. बालकः उपवने घेतला आपण, गच्छति. हा. उपवने कः गच्छति, बालकः कुत्र हम्म. गच्छति. या एका वाक्यावरून दोन प्रश्न दोन होतात. प्रश्न तयार, या सर वाक्यावरून दोन प्रश्न तयार होतात. कोण आणि बालकः कुठे. उपवने गच्छसि. हा, हे वाक्य झालं समजा आपलं. या वाक्यावरून दोन प्रश्न झाले. उपवने कः गच्छति, बालकः कुत्र गच्छति. हा. हं? क आणि कुत्र दोन्ही हा, येतील असं तिथे. दोन होऊ शकतात ना प्रश्न तयार झाले. हम्म. हम्म. पुढचं कोणी करील. कोण तत्र. आणि कुठे? हा, कोण आणि कुठे असं होतं ना सर? कोण आणि कुठे. हा. सर मी सांगू कविता. हा. दुसरं वाक्य. हो. तत्रः सन्ति, तत्रः तत्र. वृक्षाः सन्ति, तत्र तत्र. वृक्षाः सन्ति, हा, तत्र वृक्षः सन्ति. सन्ति हे वृक्षाः सन्ति. हा, बहुवचन आहे. तत्र तिथे वृक्षः हे अच्छा, बहुवचन आहे. बहुवचन. क्रियापदाप्रमाणे वृक्षः बरोबर आहे. तत्र वृक्षः सन्ति. तत्र हा. फलानि सन्ति. तत्र पुष्पाणि सन्ति. हा. सन्ति. Yes. हा. हे सर, अनेक हे वचन फलवृक्षाः सन्ति म्हणू शकतो का? चालेल ना. फलवृक्षः, हो, अगदी पुष्पवृक्षः. कारण या पाठा अनुसार हो, आपण शब्द आहेत. फलवृक्षाः, हो पुष्पवृक्षाः हो 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 सन्ति आहेत. हो हो. येस, करेक्ट. ते केचन संधी म्हणजे वापरलेले आहे त्याच्याबरोबर. केचन हे तरी जस्ट नवीन संधी शब्द म्हणजे होऊन आहेत की नाही, असतात. नाही, संधी तो म्हणजे आहेत. वाक्य आहे आहेत. केचन. हं, हो. केचन म्हणजे काही. वर्तमान काही काही म्हणजे काय? हं, काही. हं. काही फुलझाडे आहेत, काही फळझाडे काही आहेत. फळझाडे आहेत. तिसरं. रमेशः न गच्छति. उपवने न गच्छति. कुत्र न गच्छति. उपवने. उपवने न गच्छति. पाठशालां न गच्छति. पाठशाला. पाठशाले न गच्छति. गृहे न पाठशाले न गच्छति. गच्छति. गृहं न गच्छति. गृहे न गच्छति. भ्रमणार्थं अहम न गच्छति. सायंकाले असं क्रीडामि. अनेक शब्द आपले गेले आहेत. रमेशः कुठे कुठे काय काय न गच्छति. असे अनेक पर्याय आपण वापरू शकतो. हम्म. चौथं. मग ते हे तुम्ही सर एक मला विचारायचं होतं. रमेश हा उपवने न गच्छती आता सांगितलं ना. मग रमेश हा उपवने न गच्छती ना. मग गृह असताना गृहम न गच्छती का. गृहम तसं होतं मग ऍक्च्युली तिथे. उपवनमच पाहिजे. उपवनम न गच्छति. पण कसं कसं हा. प्रायमरी स्टेजला आपण आहोत. तर उपवने, उपवनम, गृहम, गृहे, पाठशालां, अच्छा. पाठशाले असं हा. अल्टरनेटिव्हली चालू दोन्ही शकेल. चालतं. अच्छा, पण ओके. स्ट्रिक्टली पाहिलं तर जेव्हा त्या तिथे वास्तूमध्ये गेलेला असतो, उपवनमच ज्या पाहिजे वास्तूवर ऍक्च्युली. गेलेला असतो, जागेवर गेलेला असतो, उपवनम. त्यावेळेला हा. एकारांती घ्यायला पाहिजे. पाठशाले, क्रीडांगणे, उपवने. आणि जेव्हा जात असतो आपण त्यावेळेला पाठशालां, गृहम, उपवनम, क्रीडांगणम असं असतं. पण तेवढ्या बारक्या वयात नाही गेलं तरी चालतं. या स्टेजला आपण दोन्हीपैकी जे आठवेल ते केलं चालतं. तर चौथं सांगू का? चौथं. हा, या. मी सांगू का? हा हा. अहम उपवने उपवने सायंकाले क्रीडा. अहम येईल ना. इथे अहमऐवजी दुसरं काही वापरता येईल का. बालिका येईल का. बालिका किंवा बालक पण चालेल. चालेल का. बालकः. नाही, बालकः क्रीडामी आहे उपवने म्हणजे नाही सायंकाले नाही क्रीडा. क्रीडामी आहे म्हणजे अहमच बरोबर आहे. अहमच अहमच पाहिजे येणार ना इथे. सर. अहम. अहमच पाहिजे. इथे दुसरा अहम पर्याय नाही. उपवने सायंकाले क्रीडामि. क्रीडामी जर क्रियापद असेल तर ते उत्तम पुरुष एक वचनच आहे. हो. अहम देणार. त्यामुळे इथं अहम असेल तरच मार्क मिळेल आपल्याला. होय. किंवा ते योग्य आहे अहम संस्कृतमध्ये. उपवने सायंकाले क्रीडामि. किंवा किंवा आता तुम्हाला माहितीये की क्रीडामी आहे तर अहम तर बाय डिफॉल्ट आहे. म्हणजे काहीच सुचलं नाही तर हो अहम तर उत्तर हो बरोबर आहे. पण हो. अशा वेळेला तुम्ही म्हटलं असलं असेल की तेव्हा जर त्याचं विशेषण वापरलं उपवनाचं तर हम्म. तेही चालून जाईल हो तिकडे. हो. अहम त्याऐवजी बरोबर आहे.
हा तिथे उपवनाचं विशेषण वापरलं किंवा तर तेही चालून जाईल हो तिकडे. बरोबर. सुंदर हे अहम उपवने. तिथे बाय डिफॉल्ट आहेच. अतीव सुंदर. आणि ते विशेषणाची विभक्ती उपवनाची जी विभक्ती आहे तीच असेल, राईट? सुंदर आहे किंवा ते विशाल आहे विशेषण असं असेल. उपवनाचं असेल तर ते उपवनाचं जी विभक्ती ती त्याला लागेल. विशाले उपवने सायंकाळी क्रीडामे, बरोबर आहे. ते किंवा दुसरं सुंदर वाक्य मी जरा दुसरं वाक्य मी मिस केलं. तत्र संती, ते काय वाक्य? काय संती, काही पण संती काय असू शकेल? वृक्षा संती, पुस्तकम संती, बालकः संती. अच्छा, ओके ओके. नाही आता इथे आपण तत्र संती म्हटलं की ते आहेत. आता आहेत. काय काय आहे ते तुम्ही काही घालू शकतात. बरं बरं. नाही इथे आपण सुंदरम उपवने सायंकाले क्रीडामी असं घेतलं तर अहम हे अध्यारूत राहिलं का? हो बरोबर आहे. हा सुंदरम नाही होणार, ते उपवनेला सुंदरे होणार. सुंदरे उपवने सायंकाळी क्रीडामी. ओके. आणि एक विचारायचं होतं, तो दुसरं जे वाक्य आहे ते संती हे बहुवचन आहे ना, तर त्या मधला जो शब्द असेल तो बहुवचनार्थी असायला पाहिजे का, असं काही नाही? नाही असायला पाहिजे ना. बहुवचनीच असायला पाहिजे. वृक्ष हा पाहिजे. पुस्तक आहेत, मुलगा आहेत असं नाही म्हणणार आपण ना. शिक्षक तो आहेत बहुवचनीच पाहिजे. मराठीमध्ये आपण शिक्षक आहेत म्हणून आदरार्थी, पण तसं संस्कृतमध्ये नाहीये. शिक्षक हाच होईल तिथे, शिक्षक नाही होणार, शिक्षक नाही होणार. सर एक विचारू कविता? सर पुस्तकम होईल, नाही होणार ना, पुस्तकानी होईल ना बहुवचन? फलानी तत्र पुस्तकानी संती, फलानी संती, पुष्पाणी संती. संती बहुवचन. हा, पुष्पाणी, फलानी. तर हे छात्रा हा आपण वापरू शकतो का? हो, छात्रः संती. छात्रा संती पण वापरू. छात्रा हे अनेक वचन आहे आणि छात्रा हे स्त्रीलिंगी एक वचन आहे. पुस्तकम नाही होणार सर ना तिथे. पुस्तकानी, पुस्तकः, पुस्तकम, पुस्तकम एक वचन, पुस्तकानी बहुवचन. पुस्तकः चालेल? नाही नाही, पुस्तकानीच चालेल. पुस्तक नपुंसकलिंगी आहे ना, ते पुस्तक म्हणतो ना आपण. ते पुस्तकम आणि पुस्तकानी. हे एक विचारू का, न म्हणताय का न म्हणताय? म्हणजे फलाणी, फुलाणी का फलाणी? फलाणीच चालू शकेल न नळाचा. न बाणाचा आहे का फलाणीचा? माझ्या लक्षात नाही, नळाचाच असला पाहिजे. नळाचा असेल. हा, फलाणी जर असेल र असेल तर नचा न होता. पुष्पाणी मध्ये न येईल न बाणाचा. नपुंसकलिंगी आहे म्हणून पुस्तकानी वगैरे होईल. आणि बालकाहा होऊ शकतं का? बालकाहा, बालकः हे बहुवचन आहे. बालकःच, बालकः एक वचन आहे. बालकः तत्र बालकाहा संती. हा बरोबर आहे. बहुवचन. पाचवं सहपुत्र क्रीडामी. सहपुत्र क्रीडामी. सहपुत्र क्रीडामी कोण म्हटलं आता? गच्छती चालेल. सह आहे म्हणून सह म्हणजे ती एंडिंग पाहिजे. जर अहम असेल तर मी एंडिंग पाहिजे. सहा कुत्र क्रीडती. क्रीडती. त्वम असेल तर सी, एस आय. सह असेल तर ती आणि अहम असेल तर मी एक वचनामध्ये. सह कुत्र क्रीडती, सह कुत्र खादती, सह कुत्र गच्छति, सह कुत्र पठती. म्हणजे सह कुत्र तिष्ठती. तिष्ठती ते ती एंडिंग पाहिजे सह करता. ओके, पुढे जर कोणी ट्राय करेल 6वं. हो मी ट्राय करू का? प्रभा जयशंकर. रामः वृक्षेषु जलम सिंचती. वृक्षेषु म्हणजे अनेक झाडांना झाडांना पाणी घालतो. रामः वृक्षेषु जलम सिंचती. वृक्षाने चालेल का?
वृक्षाने नाही, वृक्ष म्हणजे झाडाला वृक्ष होईल. मग तुम्हाला एक झाड असेल तर वृक्षे, अनेक झाड असेल तर वृक्षेषु. नुसतं वृक्ष नाही होत. नाही नाही, कारण झाडाला त्या ठिकाणी प्रत्यय असणं आवश्यक आहे ना, वृक्ष होईल तिथे एक झाड असेल तर. तिथे राम हा उपवने जलम सिंचती होय चालेल चालेल, का? उपमाने चालेल. बागेत पाणी झाड देतो. बागेला पाणी घालतो. हा, सिंचती. सर हे पण चालेल का असं, रामः सायंकाले जलम सिंचती, चालेल ना. सायंकाले प्रातःकाले, चालेल का सायंकाले, तिथे? हो हो, मध्यान्हे, हो. प्रातःकाले अहम चालेल. गच्छामि. हम्म. अहम गच्छामि. कुत्र गच्छामि? अहम गृहे गच्छामि. गृहे अहम गृहं किंवा गच्छामि, उपवने. गृहे गच्छामि, पाठशालां गृहे गच्छामि, उपवन. पाठशाले गच्छामी, पाठशाले. मंदिरम गच्छामि. गृहे मंदिरं की गच्छामी, गृहम मंदिर. घेणार सर? सध्या सर तरी गृहे आपण की गृह सध्या दोन्हीपैकी गृह कुठलंही वापरलं चालेल. बरं. गच्छामी पण म्हणजे व्याकरण जातो ना? दृष्ट्या गृहम गच्छामी बरोबर जातो, आहे. जातो किंवा जाते. उत्तम पुरुष एकवचन. उत्तम पुरुष एकवचन. याच्यामध्ये अजून कुणाला काही सांगायचंय, काही अजून म्हणायचंय, विचारायचंय? हे उपवनम का उपवने गच्छामी दोन्ही बरोबर सध्या आहेत का? सध्या सध्या कोणताही वापरा, ठीक आहे. तर बारकाव्यानंतर प्रारंभामध्ये किंवा त्यानंतर बघू त्याचं काय. सध्या अल्टरनेटिव्ह म्हणून वापरायचं त्याला. हे ओके? तर सगळ्यांना हा, बोलू का? हा, बोलू बोला. का एक मिनिट? हा, बोला बोला. हा. सगळ्यांनाच अजून व्याकरण आणि कसं चालतं हे नाही नीट नाही, कळलेलं नाही. नाही नाही, कळायचं पण नाही यावेळेला. फक्त आपण शब्दांची ओळख करून घेतो हा, यावेळेला, वाक्याची त्यामुळे ओळख काय करून होतंय, घेतोय. ज्यांना येतंय ते उत्तरं सांगतायत, पण हो ज्यांना ना, हो ना, म्हणून मी नाही ज्यांना कळत. ज्यांना ज्यांना समजलं नाही त्यांनी विचारावं. हा, म्हणून वारंवार विचारतो की हा. सांगा तुम्ही, किंवा अमुक नाही कळलं, मला हे काय नाही समजलं. आपण फक्त काय काय होतं, करतो सगळे सध्या एकदम की बोलल्यावर मग काही हे कळत नाही. हा, वाक्य सगळं. तयार झालं, इथे हे वापरलं, एवढंच काय ते. यापेक्षा जास्त सर आपण मला ते विसर्गापुढे म्हणजे आता रमेश हा किंवा सहा, राम हा हा, हा ह्याचं थोडस म्हणजे टेक्निकल मिनिंग कसं घ्यायचं, म्हणजे की नाही, कशा, म्हणजे पुल्लिंग. सहा म्हटलं तर ठीक आहे की प्रथम पुरुष एकवचनम आलं, हो पण मग ते म्हणजे आता राम हा व उपवने जलम सिंचती, हो, मग मराठीतलं कसं त्याचा अर्थ आहे, आणि राम हा किंवा म्हणजे विसर्ग आल्यानंतर पुढचं वाक्य कसं ओळखायचं किंवा कसं करायचं, ह्याचं काही टेक्निक आहे का? नाही टेक्निक असं काही नाही. आता इथं हे बालक गच्छन्ति, गच्छती, मग या ठिकाणी काय अपेक्षित आहे? मुलगा जातो. कुठे जातो? इथे काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे. मग काय लिहायचं? घरी जातो, गृहम सलाम गच्छति. किंवा त्यांना विसर्ग कसा आला ते विचारायचंय नाही, विसर्ग actually. हा हा, त्यामध्ये निसर्गतःच आहे. सगळ्या पुल्लिंगी शब्दांमध्ये विसर्ग असतो. इव्हन पुल्लिंगी शब्दामध्ये पुल्लिंगी विसर्ग असतो. शब्दांना नावांमध्ये विसर्ग. सुद्धा. आता अशोक, थांबा थांबा, अशोक नाव नाही, पुल्लिंगी म्हणजे अशोक तुमचं म्हणणं आहे की म्हटलं पुल्लिंगी शब्दांमध्ये विसर्ग असतो, बरोबर? हा, हा, म्हणजे अशोक म्हटलं तरच ते अशोक. मम नाम दिलीप. हम्म. तर ते नाव प्रत्येक नावासमोरच ते पुल्लिंगामध्ये, आणि प्रत्येक पुल्लिंगामध्ये विसर्ग हा इन्व्हेरिबली असतो. हा, म्हणजे आता हे स्त्रीलिंगीमध्ये नसतो. गच्छतीच्या म्हणजे एकवचन, प्रथम पुरुष एकवचन असल्यामुळे त्याच्याप्रमाणे आपल्याला मधला शब्द ओळखायचा आहे, असं हा बरोबर हा आहे ना? हा 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 बरोबर ओके. आहे. मध्ये आपण म्हणजे काय तो घालू बाय शकतो? डिफॉल्ट विसर्ग असतोच. हा, बाय विसर्ग ना, डिफॉल्ट विसर्ग असतो. हो हो, हे विसर्ग असलेले शब्द आहेत हे. हा, आणि हे बहुतेक जितकी काही पुल्लिंगी शब्द असतात, नावं असतात, त्या ठिकाणी विसर्ग असतो. मुलींची नाव असतील विसर्ग नसतो. इथे बघा, राम आहे, रमेश आहे, बालक आहे. आणि स्त्रीलिंगी काही आले काही की काही काही आता शब्दांमध्ये आकारांत कह, होतात ना. सह. असतो सा होते. आता सर रामः जलम सिंचती आहे, तर आता समजा सीता करायचंय तर सीता हा जलम सिंचती. सीता सीता हा नाही होत नाही. थांबा, सीता सर हा नाही, सांगतील ना प्लीज. सीता हा हा, नाही, सीता. सीता. हा, सरांना विचारल्यावर सरांना तरी सांगू द्यात. हो हो, खूप
आणि सर नपुसकलिंगी शब्द असतील तर त्याला हलंत म लागतो का शेवटी? हा, म म्हणजे लागतो किंवा मग त्या ठिकाणी अनुस्वार द्यायचा. यावेळेला आपल्याला दोन्ही पण परवानगी आहे. हलंत अच्छा. म लिहा किंवा अनुस्वार द्या. त्याच्या नियमामध्ये नंतर जाऊ आपण. आता हे थोडस पुढचं घ्यायचं का आपण? सर फक्त हो. एक शंका आहे की हो मगाशी मी अभ्यासः आणि व्यायामः विचारलेलं हो, की ते पुल्लिंगी आहे का नपुसकलिंगी, मग त्याला नपुसकलिंगी विसर्ग असताना मग ते नाही. नपुसकलिंगी कसं काय विसर्ग झालं? कुठे आहे? अभ्यासाला आहे का? अभ्यास हा अभ्यासाला आहे. आपल्याला आपलं जे पाठ दुसरा जो आहे त्याच्यामध्ये अभ्यास आणि व्यायाम हे दोन शब्द दिले दोन्हीला तर पण आहे का? त्याला मग सॉरी त्याला माझ्याकडून दोन्हीलाही विसर्ग मग आहे. चुकलं माझं. दोन्ही पुल्लिंगी आहेत मध्ये. ओके, थँक्यू. माझ्या ते डोक्यातून निघालं ते गेलं ते. तर दोन्ही राम पुल्लिंगी हा आहेत. म्हटलाय, रामहाच्या पुढे वृक्षे केलं तर तुम्ही हो. ते कोणता कर्म वापरलं? क्रियापद वगैरे क्रियापद आणि कर्म क्रियापद दोन्ही नाही. एक असतं. आपण काय केलं या ठिकाणी की रामः जलम सिंचती. कशाला जल सिंचित राम होतो? झाडाला. वृक्षे मग झाडाला करायचं झालं तर काय करायचं? वृक्षे किंवा वृक्षम. पाणी घालतात. वृक्षम. वृक्षम जलम सिंचती. अजून मला वाटते तुम्ही अभ्यास हा जर तो पुल्लिंगी कर्माच्या म्हणत बरोबरीने असाल तर मी तुम्हाला मोदकम पण पुल्लिंगीच आहे ना? नाही मोदकम नाही. मोदकम मला कन्फर्म माहितीये. आता हे मी थोडंसं कन्फ्युज झालोय. राधेजी तुम्हाला आठवतं का काय ते? अभ्यासाचं आठवतं का? अभ्यास हा नाही, पुल्लिंगी तिथे आहे ते अभ्यास शब्द. असेल तर तो अभ्यासच म्हणतो आपण. मराठीत तसं अच्छा. काही हा. कॉन्ट्रडिक्शन विनंती नाहीये. आहे. कॉन्ट्रडिक्शन फक्त मी तुम्हाला त्या मोदकम हा साठीच होतं. आपण तो लाडू म्हणतो, नाही, पण ते मोदकम संस्कृत मध्ये तर नपुसकलिंगी मोदकम शब्द आहे. कन्फर्म माहितीये. नपुसक आहे. मी अभ्यासाला आणि कन्फ्युज झालोय. ओदनम पण नपुसकलिंगीच उदाहरण आहे. नपुसक लिंगी आहे ते मला एक माहिती. विनंती आहे हो. सर, हा, तुमचा आवाज ना खूप हळू येतोय आणि इतरांचा खूप मोठ्याने येतोय. त्यामुळे काय होतंय माहितीये का, अनुस्वार आहे का वृक्षेशू आहे का वृक्षम ते कळलंच नाही. नाही इतरांनी रामः जरा सर बोलत असताना तरी प्लीज थांबा. जेव्हा शंका विचारताना शंका विचारून जरा सरांना बोलायला स्पेस द्या ना हो प्लीज. ओके ओके. आपण इथं 6व्या प्रश्नावर आहोत. रामः जलम सिंचती. तर कशाला जलम? तर जर एक झाड असेल तर झाडाला वृक्षे जलम सिंचती. अनेक झाडं असतील तर वृक्षेषु जलम सिंचती असं होईल. ओके. म्हणजे सर उपवने आणि उपवनेषु असा जो फरक आहे तोच ना? उपवने म्हणजे एका बागेमध्ये, उपवनेषु एका. म्हणजे अनेक बागांमध्ये. अच्छा. तर पण मला इथे विचारायचंय, सिंचती आहे तर हो. अनेक झाडं असेल तर सिंचनती येईल का? नाही. सिंचतीच बरोबर आहे का? हा अनेक हा असलं नाही तरी? राम एकवचन नाही आहे नाही ना. नाही नाही, तसं नाही होणार ते. रामः जलप्रमाणे कर्त्याप्रमाणे राहील ते. राम रामः सिंचती. रामः सिंचती. तो एका हा झाडाला हा दिलं तरी सिंचती. तेच आणि अनेक झाडाला दिलं तरी तेच असेल. हा हा सिंचतीच राहील. करेक्ट करेक्ट. कर्त्याप्रमाणे क्रियापद राहील. करता बदलला तर सर मग कर्ता जर अनेक गोष्टी झाल्या तर मग सिंचंती. सिंचंती. हा. बालक तर हा. मला एक बालक हा म्हणजे जर आला इथे. बालकाहा झालं तर सिंचंती होईल ना. बालकाहा. सिंचंती. हा, इथे जर रामच्या ऐवजी अनेक वचन आलं, बालक हा आलं, तर इथे सिंचंती तर होईल. सिंचंती. सर मला एक प्रश्न होता की संस्कृतमध्ये कर्त्याप्रमाणे क्रियापद चालतं असं नाही आहे, असं असं आपल्याला झालं राईट? म्हणजे मराठीमध्ये जसं असतं तसं संस्कृतमध्ये नाही आहे ना? नाही नाही, कर्त्याप्रमाणे क्रियापद जाईल ना. आता ही शंका. सांगितलं ना त्याचं. ते क्रियापद जसं कर्ता आधी असेल तसं क्रिया बदलेल. आधी असं मला असं वाटतं की आधी असं म्हटलेलं की कर्त्याप्रमाणे क्रियापद फक्त मग लिंग फक्त नाही आहे का? कर्त्याप्रमाणे क्रियापद लिंगाप्रमाणे क्रियापद बदलणार बदलतं. कन्फ्युजन आहे अजून. बहुवचनी करता आला तर क्रियापद बहुवचनीच घ्यायला पाहिजे. बहुवचन. हो ना, बरोबर आहे. करेक्ट आहे. हा, त्यामुळे कर्त्याप्रमाणे क्रियापद हे बदलणारच. हो हो. फक्त स्त्रीलिंग किंवा पुल्लिंगाप्रमाणे नाही. नाही हा, नाही. त्या ठिकाणी वचनाप्रमाणे बदलेल. बरं. ओके. एकवचन किंवा बहुवचन त्याप्रमाणे क्रियापद बदलेल हा असं तुमचं म्हणणं. हा हा हा. आता इथे हे जे आहे अभ्यास 12 ह्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. हे तुम्ही होमवर्क म्हणून घेता का आता करायचे?
हा, होमवर्क म्हणूनच घेऊ, कारण आता वेळ संपत आली आहे. संपत आले, वेळ कमी आहे आता फार. मग हे होमवर्क म्हणून घेऊ आम्ही 12. नाही, हे आपण घेऊन उद्याच तुम्ही सुरू करूया. हे करून तुम्ही आता उद्या टाका. मग तुम्ही काय अडचणी आल्या स्क्रीन करण्यामध्ये, जाईल ना. वाक्य तयार करण्यामध्ये, तर उद्या आपण सर त्यावर एक चर्चा मिनिट. करू. हा सर हा एक बोला. सेकंड. हा सिंचसी असा शब्द आहे ना पहिला, सिंचसी. हा तर सी वर अनुस्वार देऊन च सी लिहिलं तर चालतं का? सध्या चालतं तुम्हाला ते. संस्कृतमध्ये अशी पद्धत आहे सिंचसी. लिहिण्याची. पण या अच्छा. घटकेला तुम्हाला हे लिहिणं जर अवघड जात असेल तर सी वरती अनुस्वार दिला तरी चालेल. हा, म्हणजे उच्चारासाठी विचारलं. हो हो हो. नाही, पण सिंचसी. शक्यतो ते टाळा. हा ठीक आहे ना, बरोबर, कारण सुरुवात ते पुढेपर्यंत सवय राहिली. व्याकरणादृष्ट्या ते सीवर टिंब देणं बरोबर दिसणार नाही सध्या तरी. बरोबर नाही. मी सवय लावली, कारण तो च छ छ ज चा जो उच्चार आहे तो येस. तिथे हा तो पुढे तिथे नंतर अपेक्षित आहे. त्रासदायक होईल. हम्म. तो नंतर त्या त्रासदायक होईल तुम्हाला PDF की ते कसं लिहायचं ते. काढले 12वा अभ्यास आहे का? काय ते पीडीएफ ची झेरॉक्स काढले आम्ही, त्याच्यात 12वा अभ्यास आहे का? म्हणजे हे शब्द त्याच्यात आहेत हो का? आहेत ना. म्हणजे आता नाही, आता हे स्क्रीन जाईल ना, मग आम्हाला पटकन ते हे करताच फोटो येणार नाही ना, फोटो म्हणून. काढून घ्या वाटल्यास तुम्हाला. नाही, आता हा कसं हा अभ्यास नाही सोडवून बरं, राहू पुन्हा द्या. त्या ग्रुप मी ग्रुपवर अभ्यास टाकतो याला. सोडवून मी ग्रुपवर ग्रुपवर टाकतो याला. टाकायला. तुम्ही हे टाकता ना, हा व्हिडिओ मी टाकता ना ही ग्रुपवर? ही वाक्य तुम्हाला ग्रुपवर टाकतो मी. हा, कारण हे आपण असं चालू करतो आणि ते पटकन जातं, मग ते ओके, सगळं ठीक आहे. मी तुम्हाला टाकतो याच्यावरती, ग्रुपवर टाकतोय. नाही. आणि ह्याच्यात असेल, झेरॉक्स मध्ये असेल तर घेता येईल, तो काही प्रश्न नाही. नाही झेरॉक्स असेल मध्ये तर आहे. ठीक आहे, रेकॉर्ड नसेल तरी पाठवलं तर टाकतो मी. त्याच्यामध्ये असते ना? असो किंवा नसो टाकतो मी रेकॉर्ड त्याला. पाठवलेलं? चालेल चालेल. रेकॉर्ड राहीलच तुम्हाला ती. हा, नसेल तरी रेकॉर्ड मध्ये असेल. बाय एनी चान्स नसलं मी टाकतो एक्स्ट्रा प्रिकॉशन म्हणून. काय मोठा प्रॉब्लेम नाही. लगेच टाकून देतो. हे उद्या आणि तुम्ही करा. त्याचं ते होमवर्क उद्या आपल्या वर्गामध्येच डिस्कस होईल का पाठवायचंय ग्रुपवर? ग्रुपवर टाका, डिस्कस करू आपण त्याला. काही अडचणी आल्या असेल कोणाला तर त्या सगळ्यांना जमतील असं नाही, सगळ्यांना सगळं जमतील असंही नाही. काही चुकाही होऊ शकतात अजूनही. बघूयात ना, प्रोसेसमध्ये आपण आहोत सगळ्या. तर तुम्ही फोटो लिहा पाठवतो सर. आणि ग्रुपवर वाक्य टाका. करून फोटो, ओके. वाक्य करून आपण फोटो हो टाकले चालेल ना? हो हो हो. म्हणजे आपण संध्याकाळी त्याला डिस्कस करू 9 वाजता. मराठी वाक्य आणि संस्कृत वाक्य असं वेगळं वेगळं लिहायला सांगा सर. नाहीतर हा, म्हणजे मराठी लिहिलं म्हणजे काय तुम्हाला कळेल हा, नेमकं काय करायचं आपल्याला. ते तेच वाक्य की. करायला सोपं जातं ते. विचारच बसायला नको ना परत कारण परत तेच आपण तेच. विचार संस्कृतमध्ये अजून करत नाही ना. अजून तेवढं आपल्याला अजून शिकावं लागेल, किंवा संस्कृतमध्ये विचार कुठं करतो आपण. आता फार आपण इंग्रजी सवय झाली म्हणून इंग्रजी विचार करतो बरेचदा, पण संस्कृतमध्ये करायला वेळ लागेल. म्हणून मराठीमध्ये वाक्य लिहायचं, त्याचं मग भाषांतर संस्कृतमध्ये मराठीचं करायचं. वाक्य लिहून मग संस्कृत मध्ये. केलेलं चांगलं, ते सोपं जाईल आपल्याला करायला. ओके. इव्हन त्या मराठीमध्ये आणि सुद्धा. नंतर चेक हा तपासायला पण बरं होईल ना सगळ्यांना. हो, ते तर आहेत ना. काय लिहायचं नाही तसं तपासायला एवढा प्रॉब्लेम नाही, पण तरी सुद्धा आपल्याला सोपं जातं लिहायला. आता सिंचसी काय लिहिणार ते त्याप्रमाणे मराठीमध्ये लिहायचं. मराठीच्या खाली आणि मग संस्कृत अक्षराचं त्याचं ट्रान्सलेशन लिहायचं, आणि वाटलं जाऊन तिसरं वाक्य करायचं. म्हणजे 3 स्टेजमध्ये जरी केलं चालेल तुम्ही त्याला. पहिला मराठी शब्द, ह्या शब्द मराठी वाक्य, हा, आणि मग संस्कृत वाक्य. हा. सिंचसीचा अर्थ काय? सिंचसी म्हणजे पाणी खूप देतो. मोठी मोठी वाक्य नका करू. एक 2-3 2-3 शब्दात शब्दाच्या वाक्य वर पूर्ण नाही करा. करायचं. जास्ती विश्लेषण लावू नका, म्हणजे सोपं जाईल करायला ते. सिंचाचे म्हणजे सिंचन करतो ना सर? सिंचन करतो, पाणी देतो. पूजंती म्हणजे गातो, गच्छसी म्हणजे जातो, भवती म्हणजे होतो, संती म्हणजे आहेत, होतो. वृक्षशिव म्हणजे झाडांमध्ये, उपवने म्हणजे बागेत, उपवने. सायंकाळी म्हणजे संध्याकाळी, प्रातःकाले, क्रीडंती म्हणजे खेळतात. बहुवचन. येस. यातलं क्रियापदार्थ तुम्हाला एकदम सोपं पडेल की सिंचसी म्हणजे मध्यम पुरुष आहे, त्वम सिंचसी हे वाक्य पण होऊ शकतं. ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. साधी सोपी तर वाक्य मग थोडे थोडे आणखीन इमॅजिनेशन करून म्हणजे आपले शब्द गेलेत तिथे टाकायचा प्रयत्न करा. झालेले अहम शब्द होईल का सर? अहम सिंचसी होईल का?
नाही अहम नाही होणार. सिंची काय आहे? त्वम होणार मध्यम पुरुष. मध्यम पुरुष मध्ये त्वम त्वम सिंचसी. त्वम